आपण आलेलो आपल्या आता कोपरगावमध्ये राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी माऊंटगिरी महाराज समाधी मंदिर दर्शन घेण्यासाठी हे जे आपले मंडप बांधलेले आहेत आता सध्या ते पडदच चालू होणार आहे तो आहे पूर्ण आणि मंदिर परिसर तुम्हाला पूर्ण दाखवून देतो. मंदिरात पूर्णपणे व्हिडिओ काढून दाखवतो. बघू शकता मंदिर पुढून गेट आहे. मंदिरात तुम्ही व्हिडिओ काढून दाखवतो. समोर बघू शकता काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे. पूर्ण समोर बघू शकता ते मंदिर आहे. इकडून बाहेर जाण्याचा रस्ता आहे बघू शकता. पूर्णपणे जे की महादेव मंदिर तिथे समोर जेवणाचं जे असतं ना ते सगळं तिथं असतं. कारण की तुम्ही कधी पण या जेवणाचं तुम्हाला फ्री सगळं पणे भेटेल तिथं. त्याचा पण टायमिंग असतो तसं. आता तुम्हाला जाऊन दाखवतो. मंदिर परिसर आहे पूर्ण दाखवून देतो. आता मी मंदिराकडे चाललो जे की श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर हा पूर्णपणे मध्ये जाण्याचा रस्ता आहे बघू शकता. पूर्णपणे मंदिरात बघू शकता मंदिर महादेव मंदिर ते सध्या साफसफाई चालू आहे. पूर्णपणे पुढं पण मंदिर आहे. पूर्णपणे मी दाखवून देतो तुम्हाला मंदिर पूर्णपणे. अजून पण दाखवून देतो मंदिर परिसर. मंदिर हरनाळमध्ये मंदिर आहे. तर आपण दर्शन घेतलं आहे. मग पूर्णपणे तुम्हाला दाखवून देतो ते गार्डन परिसर मंदिराचा पूर्णपणे प्रवेश परिसर. आणि अजून तिकडं जेवणाचं आहे ते पण दाखवून देतो. सध्या आता ते बंद आहे. आता याला पूर्ण राऊंड मारून पूर्ण म्हणून तुम्हाला मंदिर दाखवून देतो. अजून पूर्णपणे मंदिर आहे. दाखवून देतो परिसर पूर्ण बघू शकता. पूर्णपणे मंदिर परिसर जिथं बाबाजी राहतात पण दाखवून देतो परिसर अजून. आणि सध्या जसं की थोडक्यातपणे आता काही जण येत राहताला मुलामुली यात्रा करण्यासाठी मग ते पण थांबता येतं. आता बसलेले बघू शकतो सगळेजण तिथं आता संपूर्ण तिथे पाण्याचं आहे. आपण दर्शन घेऊ. बघू शकतो खरं तिकडून आता मध्ये आता आपण बाहेर जाऊ. बाहेर मंदिराचा पूर्णपणे परिसर तुम्हाला दाखवून देतो. इकडून पण येतो ऑफिस. हो हो येऊन मला 2 महिने झाले आता. नाही आता सध्या इथंच आहे आपलं. हां हो बघू शकता पूर्णपणे तुम्हाला दाखवून दिलेलं
अजून पण दाखवून देतो. इकडं मंदिराचं त्या दुकानी पण आहे सगळं बंद नाही सगळं पूर्णपणे मंदिरात जवळ जिथे आपण दाखवून देतो तुम्हाला हे ते सगळे नाही जसं की भरपूर काही लांबून लांबून लोक येतात दर्शन करण्यासाठी. तर अजून तुम्हाला परिसर पूर्णपणे बघून घ्या. दाखवून देतो परिसर आणि मग पुढं जाऊन मग 2 शब्द नंतर बोलतो मी. बघू शकता मंदिर परिसर पूर्ण बघू शकता पूर्ण मंदिर. तर जय महाराष्ट्र भावानो. तर तुमच्या सर्वांचा लाडका MS17 रायडर. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे MS17 रायडर. तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नये. आता सध्या जसं की भरपूर काही लांबून लांबून लोक आहेत आपल्या कोपरगावमध्ये दर्शनासाठी. जसं की आपले शुक्लेश्वर मंदिर झालं, जसं जनार्दन स्वामी आश्रम झालं, अजून आपलं शिर्डी साईबाबा मंदिर झालं. भरपूर काही लांबून लांबून लोक येतात दर्शनासाठी. तर म्हणजे आपण जसं की आपण स्वतः गावातले असून इथपर्यंत कोणी येत नाही. तर नक्की दर्शन घेण्यासाठी सगळ्यांनी गावातले का होईना पण यात जा. ज्याला कसं माहिती का एखाद्याचे पाय दुखता गो एवढं लांब जाणं होणार नाही ते होणार नाही. अरे तुम्ही जिद्द सोडू नका. जिद्द सोडली तर हे असं होतं. तुम्ही जिद्द नाही सोडली ना तर मग तुम्ही कुठं पण जाऊ शकता, कुठं पण फिरू शकता. तर माझं हे सांगणं आहे नक्की तुम्ही फिरत जा. जसं की आपल्या कोपरगाव नगरीमध्ये भरपूर काही मंदिर आहे. त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवून टाकत राहतो यूट्यूबला. आता सध्या मी जनार्दन स्वामी आश्रम तिथं आलो होतो. तुम्हाला मंदिर परिसर पूर्ण दाखवून दिला. मंदिरच्या बाबतीत तुम्हाला माहिती पण सांगितली सगळं काही. आता सध्या जे की पूर्णपणे नाही अजून सांगून देतो तरी पण जे असेल ते जेवढं बघू शकता. अजून येतं पेड्याची दुकान आहे सध्या. जसं की मंदिर परिसरमध्येच आहे अजून आणि मंदिर परिसरमध्येच आपण व्हिडिओ बनवतो आहे. आता भरपूर काही लांबून लोक येतात, लांबून लोक येणारी येतात पण गावातले जे असताना त्यांना यायला जमत नाही. जसे गावातले असतात गावातले 100% तर नाही पण 80 ते 90% लोक येतात गावातलेच. पण बाहेरून 120 ते 30% लोक बाहेरचेच येतात इकडे दर्शनासाठी. तर हे जे सगळेजण आहे ना सगळे बाहेरून आलेले बाहेरच्या गावातले लोक आहे. तर आपल्या गावातले येणारे खूप काही कमी जण आहे इकडं दर्शनासाठी येण्यासाठी. तर आपण नक्की यायचं. मंदिर परिसर खूप काही छान आहे. जसं की मी आमचाच नाही आपल्या गावातलाच आहे तरी पण मी सगळ्यांना परिसर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो आपल्या यूट्यूबवर सगळं काही. तर एवढं सांगतो आणि बघायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वांचा लाडका MS17 रायडर हे सांगतो. आणि बाकी तुम्ही जसं की येता आहे ते तर नुसतं येऊ नका, दर्शन बी घ्या, तिथली माहिती मंदिर परिसर कसं आहे काय आहे. व्हिडिओ पण शूट करत चला माझ्यासारखे तेव्हा लोकांना समजन. आणि व्हिडिओ नक्की शेअर करत चाला. यूट्यूबला का असं ना पण शेअर करत चाला एवढं सांगतो. नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा. मन लावून व्हिडिओ जो बघतो ना त्यालाच समजतं काही गोष्टी जे की. तर एवढं सांगतो. आणि इंस्टाग्रामचं बी तेच सेम MS17 रायडर. तर आत्ता सध्या कसं दत्त जयंती येऊ राहिली 4 डिसेंबरला. मी तिकडे येतो आहे देवगडला. तर कोणाला भेटायचं असेल तर नक्की मला मेसेज करा. मी सर्वांना भेटतो. जय महाराष्ट्र. आणि बाकी आपल्या बोलण्यात काही चुकलं असेल तर नक्कीच मी त्याला हे करू शकतो. काय वाटत असेल काही नाही मला नक्की कमेंट करून सांगायचं. आणि बाकी आपली सायकल तर आता समोर लावलेली त्या ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे. आता मी सायकल घेऊन आपलं आता जाणार आहे घराकडं. तर आता सगळ्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही एवढं सायकलवर लांब फिरता ते तुमचे पाय दुखत नाही काय ते. यार तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी काय ना त्या महत्त्वाच्या गोष्टी सांगा ना. ते पाय दुखणं हे ते काय त्या गोष्टी सण करून घेतो. ज्या मेन गोष्टी ना मी त्या बोलत राहतो. तुम्ही मला जेवढं काही बोलता येतं ना तेवढं काही दाखवतं तर मी सगळ्या काही मंदिर परिसर पूर्णपणे दाखवून देतो. तुम्ही ना वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या तुम्ही जास्त सांगत राहता. कारण की ना मला जेवढं काही बोलता येतं दाखवता येतं मंदिर परिसर. आत्ता लोक मी 13 जिल्हे 5 राज्य आणि 1 देश नेपाळ कवर करून आले. व्हिडिओ आवडत आहे म्हणून आवर्जून लोक व्हिडिओ बघण्यासाठी
इच्छुक होत राहतं, काही दाखवता येतं, बोलता येतं. मी तेवढं सांगत राहतो माझ्या सायकल याच्या हिशोबाने. आणि जसं की तुम्ही पळायला जाता, कोणी फिरायला जातं, कोणी सायकलवर जातं, तर आपण सायकलवाल्यांसाठी पण आहे. जसं की तुम्ही पर्यावरण, फिटनेस ह्यासाठी मी प्रत्येकांना आवर्जून सांगत असतो, तुम्ही फिरत जा. जो एका जागी बसून राहतो तो कायमचाच बसेला असतो. फिरत चाला. कुठं कुठं बाहेर जायचं असेल तर वैयक्तिक मला सांगा, मी तुमच्यासोबत येईल वाटलं तर. ज्याला जमलं नसेल तर मी त्याच्यासोबत येईन फिरण्यासाठी. तर एवढं सांगतो, बाकी काही विषय नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि तुमच्या सर्वांचा लाडका MS17 रायडर.